विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आज मी तुम्हाला 10th मॅथमॅटिक्स 1 यातील चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी म्हणजेच संभाव्यता या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील उदाहरणं सोडवून दाखवणार आहे. कालपर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एक्झाम्पल सोडवलेले आहेत. त्यामध्ये आपण सुरुवातीला या चॅप्टरमध्ये काही पॉईंट्स किंवा कन्सेप्ट्स बघितले आहेत. ते आज मी आता थोडंसं तुम्हाला रिवाईज करते. तर इकडे आपण फळ्यावर ते मांडले बघा विद्यार्थी मित्रांनो. पहिली कन्सेप्ट आहे रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग. सेकंड कन्सेप्ट आहे आउटकम ज्याला आपण मराठीत म्हणतो फलनिष्पत्ती. थर्ड आहे सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश. आणि आज आपण बघणार आहोत इव्हेंट म्हणजे घटना. तर रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? The experiment in which all possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty, and there is equal possibility for each result is known as a random experiment. म्हणजे असा एक प्रयोग की ज्यामध्ये आपल्याला ऑलरेडी त्यातील सगळ्या शक्यता या आधीच माहिती असतात, परंतु आपण खात्रीने त्या शक्यता सांगू शकत नाही. म्हणजे होय किंवा नाही हे इक्वली असतात किंवा समान असतात, त्याला आपण म्हणतो यादृच्छिक प्रयोग. त्यानंतर आहे सेकंड आउटकम म्हणजे फलनिष्पत्ती. द रिझल्ट ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम म्हणजे एखाद्या यादृच्छिक प्रयोगाचा होणारा परिणाम किंवा येणारा परिणाम म्हणजेच फलनिष्पत्ती होय. त्यानंतर आहे सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश. मग सॅम्पल स्पेस म्हणजे काय? द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. म्हणजे एखाद्या यादृच्छिक प्रयोगामधील शक्य असलेल्या ज्या काही फलनिष्पत्ती आहे त्या निष्पत्तींचा सेट म्हणजे संच म्हणजेच नमुना अवकाश होय. सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय कॅपिटल एस और ग्रीक लेटर ओमेगा अँड इट इज कॉल्ड एज दॅट ईच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड अ सॅम्पल पॉइंट. देन वी सी अबाउट इव्हेंट. म्हणजे आज आपल्याला बघायचं की इव्हेंट म्हणजे काय, घटना म्हणजे काय. इव्हेंटची डेफिनेशन आपल्याला सुरुवातीला अशी सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. म्हणजे विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिव्हन सॅम्पल स्पेस इज अन इव्हेंट. ही इव्हेंटची डेफिनेशन आहे. म्हणजे दिलेल्या नमुना अवकाशासाठी अपेक्षित निष्पत्ती संचाला घटना असं म्हणतात, इव्हेंट असं म्हणतात. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे इव्हेंट ही सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो, उपसंच असतो. म्हणजे नमुना अवकाशाचा घटना ही उपसंच असतो. इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स दॅट इज ABCD. म्हणजे घटना ही नेहमीच इंग्लिशमधील कॅपिटल लेटर्सनेच दर्शवली जाते. त्यानंतर आपल्या इथे टाईप्स ऑफ इव्हेंट्स मी फळ्यावर लिहिलेले आहेत म्हणजे घटनेचे प्रकार. तर एकूण आपल्या टेक्स्टबुकमध्ये घटनेचे प्रकार दिलेले आहेत 6. त्यामधली पहिला प्रकार आहे सर्टन इव्हेंट म्हणजे शक्य निश्चित घटना, निश्चितपणे घडून येणाऱ्या ज्या घटना असतात त्यांना सर्टन इव्हेंट म्हटलंय. सेकंड टाईप आहे इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे अशक्य घटना. थर्ड आहे एलिमेंटरी इव्हेंट म्हणजे एक घटना की ज्यामध्ये एकच घटक असतो त्याला म्हणायचं एलिमेंटरी इव्हेंट. फोर्थ टाईप आहे कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट म्हणजे पूरक घटना. फिफ्थ आहे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणजे परस्पर अपवर्जी घटना. आणि 6वा प्रकार आहे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट, त्याला मराठीमध्ये म्हणतात सर्वसमावेशी घटना. असे एकूण इथे घटनेचे 6 प्रकार आहेत विद्यार्थी मित्र. तर यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 मधील एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपण पहिला एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मधलं बघणार आहोत. तुमच्या जेव्हा टेक्स्टबुक आहेच त्यामधील आपण 5.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल पुस्तकातनं वाचते आहे. पहिलं एक्झाम्पल आहे राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ एस फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. ऑल्सो राईट इव्हेंट्स ABC इन द सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ A, नंबर ऑफ B, नंबर ऑफ C. पहिलं त्यातलं त्यांनी आपल्याला कंडिशन दिलेली आहे 1 डाईज रोल
ज्यांनी तुम्हाला या उदाहरणात सांगितलं आहे की जी काही इव्हेंट दिलेली आहे त्यामधलं तुम्ही आधी सॅम्पल स्पेस लिहा आणि त्या इव्हेंटनुसार त्याचं पण तुम्ही सॅम्पल स्पेस लिहा आणि नंतर त्याची संख्या म्हणजे नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी हे आपल्याला फाइंड आउट करायचे. तर पहिलं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 1 डायज रोल. वन डाय इज रोल म्हणजे एक डाय त्यांनी रोल केलेला आहे. तर याचा आधी आपल्याला काय लिहावं लागेल, सॅम्पल स्पेस. देन सॅम्पल स्पेस इज इक्वल टू एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. एक डाय रोल केला म्हणजे त्याच्यावरती नंबर्स किती असतात, 1 to 6 हे आपण आधी बघितलेलं आहे. मग त्याला याचं 1 2 3 4 5 6 ब्रॅकेट कम्प्लीट. देन मग नंतर त्यांनी आपल्याला पुस्तकामध्ये इव्हेंट दिलेला आहे. त्यातली इव्हेंट ए आहे. पुस्तकातनं वाचते बघा मित्रांनो. इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे तो जो डाय आपण रोल केला आहे त्याच्या अप्पर फेसवरती कसे नंबर आहेत, इव्हन नंबर आहेत म्हणजे समसंख्या आहे. म्हणजे तो जो फासा टाकलेला आहे त्या फाशाच्या वरच्या भागावरती जे नंबर आले आहेत ते सगळे कसे नंबर आहेत, इव्हन आहेत, सम आहेत, समसंख्या आहेत. मग या सॅम्पल स्पेसमधून आपल्याला ज्या समसंख्या आहेत, इव्हन नंबर आहेत त्या शोधायच्या आणि ते आपले इव्हेंट ए मध्ये लिहायचे. देअरफॉर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट याच्यामधनं आपल्याला इव्हन नंबर शोधायचे. इव्हन नंबर कोणते कोणते येतील, 2 4 and 6 ते आपल्याला इथे लिहायचं आहे. 2 4 6 ब्रॅकेट कम्प्लीट. ही झाली तुमची इव्हेंट ए. मग याच्यामध्ये किती एलिमेंट आले हे आपण मोजायचे म्हणजे आपल्याला मिळतात नंबर ऑफ ए. किती एलिमेंट आहे, 1 2 3. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. सेकंड इव्हेंट दिलेली पुस्तकामध्ये इव्हेंट बी, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. मग इव्हेंट बी मध्ये आपल्याला सांगितलंय की तो जो डाय आपण रोल केलेला आहे त्याच्या अप्पर फेसवरती कसे नंबर आलेले आहेत, ऑड. मग आता इव्हेंट बी म्हणून आपल्याला इथे कॅपिटल बी घ्यायचा इन कर्ली ब्रॅकेट आणि त्या सॅम्पल स्पेसमध्ये जे काही ऑड नंबर आहेत ते आपल्याला शोधायचे. ऑड नंबर आहे 1 3 5. देन राईट 1 3 5 ब्रॅकेट कम्प्लीट. आणि मग याचे एलिमेंट्स आपल्याला काउंट करायचे ते सुद्धा किती आहेत, 1 2 3. and therefore number of B is equal to 3. त्यानंतर आपल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला इव्हेंट सी दिली आहे, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. म्हणजे तो जो डाय रोल केलेला आहे त्याचे जे वरचा अप्पर फेस आलेला आहे त्याच्यावरती जे संख्या आहेत किंवा नंबर्स आहेत ते कसे प्राईम नंबर्स आहेत. मग इव्हेंट आहे सी. सी इज इक्वल टू प्राईम नंबर म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो मूळ संख्या. मूळ संख्येची आपण डेफिनेशन काय बघितली आहे की अशी संख्या की त्या संख्येला एकने आणि फक्त स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण म्हणतो मूळ संख्या किंवा प्राईम नंबर. मग या सॅम्पल स्पेसमध्ये अशा कुठल्या संख्या आहेत की त्यांना फक्त एकने आणि स्वतःनेच भाग जातो, तर त्या आहेत 2 3 आणि 5. दॅट इज 2 3 and 5. हे प्राईम नंबर म्हणजे यांना एकने आणि स्वतः त्याच संख्येने फक्त भाग जातो. देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपण ज्या काही या पहिल्या एक्झाम्पलमध्ये इव्हेंट दिला त्यानुसार आधी त्यांचे एलिमेंट फाइंड आउट केले, ज्यातले घटक शोधले आणि त्यानंतर ते घटक मोजून त्याचे नंबर ऑफ ए म्हणजे त्या ए या घटनेचे संख्या किती त्या आपण शोधल्या. इथे आपलं हे फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो यातलंच सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी म्हटलंय 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. इथे त्यांनी 1 डाय रोल केला होता, आता त्यांनी 2 डाइस म्हणजे 2 फासे एकाच वेळी फेकले आहेत त्याला म्हटलं त्यांनी 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आणि खाली त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, इव्हेंट दिले आहेत. तर आधी आपल्याला 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली म्हणजे 2 फासे एकाच वेळी फेकले त्याचं काय लिहावं लागेल, सॅम्पल स्पेस. मग आपण आधी सॅम्पल स्पेस लिहूया. आता 2 फासे फेकल्यामुळे याचा सॅम्पल स्पेस बराच मोठा येतो. बघूया आपण कसा लिहायचा. सॅम्पल स्पेस इज इक्वल टू इकडे लिहिते एस इज इक्वल टू. आता 2 फासे फेकले त्यांनी म्हणजे त्यामध्ये पहिल्यांदा येणार 1 1 देन 1 2 मग 1 3 देन 1 4 1 5 देन 1 6. ओके. त्यानंतर खाली येईल मग आपल्याला सुरुवात करावी लागेल 2 पासून म्हणजे
1 2 2 2 3 2 5 2 6 हे आले सेकंड याच्यावरचे. त्यानंतर 3 1 3 पासून स्टार्ट करावं लागेल आपल्याला. देन 3 2 3 3 3 4 3 5 and 3 6 3 6. त्यानंतर कशापासून स्टार्ट करायचं? 4. दॅट इज 4 1 4 2 4 3 4 4 4 5 and 4 6. Similarly, next number काय? 5. Then 5 1 5 2 5 3 5 4 5 5 and 5 6. आणि याच्यातला लास्ट नंबर राहिला आपला 6. तो वरती लिहिते मी, तर खाली जागा नाहीये फळ्यावरती. पहिलं एक्झाम्पल मी कम्प्लीट झालं असतं, पुसलंय. याच्यातला आपला एक लास्ट नंबर राहिला आहे या सॅम्पल स्पेस मधला 6. तो इकडे लिहिते वरती. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and last 6 6. आता हा सॅम्पल स्पेस मधले प्रत्येक एलिमेंट आपल्याला काउंट करायचे, मोजायचे. मोजू बघा. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सॉरी, इथे आपलं एक 2 4 सुटलंय. 2 1 2 2 2 3. इथे 2 4 लिहायचं राहिलंय. ओके, म्हणजे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. Therefore, number of A's is equal to 36. हे आहे तुमचं नंबर ऑफ A's 36. म्हणजे आता आपला आताशी सॅम्पल स्पेस लिहून झाला. आता आपल्याला इव्हेंटनुसार त्याचे एलिमेंट्स फाइंड आउट करायचे. मग तुमच्या पुस्तकामध्ये आता इव्हेंट दिली बघा. इव्हेंट ए दिलेली आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज अ मल्टिपल ऑफ 6. इव्हेंट ए काय दिलेली आहे तुम्हाला, की तुम्हाला ते असे नंबर्स आलेले अप्पर फेसवर की ते 6च्या मल्टिपलमध्ये आहेत किंवा 6च्या पटीतल्या संख्या आहेत. मग तुम्हाला ते आपल्याला याच्यातनं फाइंड आउट करून लिहायचं. मग देअरफॉर इव्हेंट ए इज इक्वल टू, मग आता 6च्या पटीतल्या ज्या संख्या आहेत त्या 6च्या पटीतल्या म्हणजे सम, म्हणजे त्यांची बेरीज 6 आली पाहिजे. मग इथे जर आपण बघितलं तर या दोघांची बेरीज 6 येत नाही, ही पण येत नाही, 3 येते, या दोघांची 4 येते, त्यांची 5 येते. पण हे जे दोन नंबर आहेत त्याची बेरीज किती येते? 6. म्हणून ते आपल्याला या इव्हेंटमध्ये घेता येईल. दॅट इज 1 5. मग असं ज्या दोन नंबरची बेरीज किंवा सम ही 6 येते तेच नंबर आपल्याला या इव्हेंटमध्ये लिहायचे आहेत. मग इथे 6 येत नाही, ही पण येत नाही, ही 5 येते, ही 7 येते, ही 8 येते, पण ही 4 आणि 2 ची किती येते? 6 बेरीज येते. म्हणून ते इथे लिहायचं आपल्याला 2 4. ओके, तसंच तिसऱ्या याच्यात बघूया 6 बेरीज कोणाकोणाची येते. इथे 4 येते, इथे 5 येते, या दोघांची बेरीज मात्र किती येते? 6 येते. मग इथे येतील 3 3. त्यानंतर खालच्या रो मध्ये येऊ आपण. ही 5 येते बेरीज, ही परत किती येते? 4 2 6. इथे 7, ही पण येत नाही, ही पण येत नाही, ही पण नाही आणि ही पण नाही. बरोबर, ही 4 आणि 4 8 येते, ही 9 येते आणि ही 10 येते. त्यानंतर ही 5 1 ही 6 येते, ही इथे आपण लिहायची.
इथे आपली ही एक आलेली होती 4 2, ही आपण लिहायची राहिली, ही लिहून घेऊ आधी. 4 2. त्यानंतर खालच्या रो मध्ये 5 1. त्यानंतर इथे 6 येत नाही, इथे 6 नाही, मात्र 5 4 10 ही पण नाही येणार. म्हणजे यांची बेरीज 6 येते, या 2 नंबरची 6 येते, याही 2 नंबरची 6 येते. मग एकूण किती हे आलेलं आहे त्याच्यामध्ये? सॉरी, आपल्याला वरचा रो पाहायचा राहिला. सॉरी हा, हे 5 पर्यंतच आपण बघितलं, पण हा सॅम्पल स्पेस मधलाच भाग आहे, तो खाली न मावल्यामुळे वर लिहिलाय. तर याच्यामध्ये यांची बेरीज 6 येत नाही, याची येत नाही, इथे येत नाही, ही पण येत नाही, ही पण येते. पण ही बेरीज किती येते? 12. 6 आणि 6 12. पण 12 ही संख्या कशी आहे? 6च्या मल्टिपल मधली आहे, म्हणून हा पण नंबर इथे येईल 6 6. बरोबर. म्हणजे या सॅम्पल स्पेस मधनं तुम्हाला ए या इव्हेंटमध्ये अशा संख्या शोधायच्या आहेत की त्या 6च्या मल्टिपल मध्ये असतील किंवा त्यांची सम म्हणजे बेरीज 6 असेल. ही बेरीज 6 आहे, ही पण बेरीज 6 आहे. 4 2 6, 3 3 6, परत 4 2 6, 5 1 6 आणि 6 6 12. मग याचे आपल्याला मोजायचे नंबर ऑफ ए. मग नंबर ऑफ ए किती आले बघा? 1 2 3 4 5 6. दॅट इज नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. आता आपल्याला बघायचं इव्हेंट बी. इव्हेंट बी तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर सरफेस इज मिनिमम 10. आता इव्हेंट बी मध्ये त्यांनी काय कंडिशन टाकली की अप्पर सरफेस वरती ज्या संख्या आहेत त्यांची सम आली पाहिजे मिनिमम 10. म्हणजे 10 पेक्षा जास्त असली तर चालेल, पण कमी चालणार नाही. म्हणजे ती मिनिमम 10 एवढी सम असली पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असली तरी चालणार आहे. मग आता या सॅम्पल स्पेस मधून आपल्याला बी ही इव्हेंट शोधायची आहे. मग बी ही इव्हेंट शोधताना ज्यांची बेरीज 10 आहे ते आपण शोधायचे. या इथे बघितलं तर कसलीच बेरीज 10 येत नाही. इथपर्यंत बघितलं आपण तर ही पण 8 येते सगळ्यात जास्त. इथे आपण शेवटची बेरीज बघितली तर ही 9 येते. आणि या रो मध्ये आलो आपण तर इथे सुद्धा ही शेवटची बेरीज फक्त 10 येते, दॅट इज 4 6. मग ते इथे लिहायचं 4 6. त्याच्यानंतर खालच्या रो मध्ये जर आपण बघितलं तर हे जे आहे 5 5 याची बेरीज येते 10. 5 5. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कंडिशन अशी आहे की मिनिमम 10 म्हणजे 10 पेक्षा जास्त बेरीज चालणार आहे. मग ही जी बेरीज आहे 5 6 ही किती येते? 11. म्हणजे हे पण याच्यामध्ये येईल बी या इव्हेंट मध्ये 5 6. त्यानंतर शेवटचा रो याच्यामध्ये 6 4 याची बेरीज येते 10. त्यानंतर त्याच्या पुढची बेरीज जी आहे ती 10 पेक्षा जास्त आहे 6 5. आणि त्याच्या पुढचा जो नंबर आहे तरी 6 6 ती पण 10 पेक्षा जास्त आहे, ती पण या इव्हेंट मध्ये येणार. आणि मग हे बी या इव्हेंटचे आपण आता एलिमेंट मोजू. किती आले? 1 2 3 4 5 6. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. ही काढली आपण बी या इव्हेंटची नंबर्स, म्हणजे किती संख्या आली ती शोधली आपण. त्यानंतर आपल्या टेक्स्टबुक मध्ये याच्यातलाच इव्हेंट सी दिलेला आहे. इव्हेंट सी मध्ये त्यांनी काय दिलं तर वाचतंय बघा. सेम डिजिट ऑन बोथ सरफेस ऑन बोथ फेसेस. म्हणजे काय कंडिशन आहे इव्हेंट सी मध्ये की त्या अप्पर फेसेसवर डाय जे तुम्ही रोल केलेले आहे त्याच्या अप्पर फेसेसवर जे नंबर आले किंवा जे डिजिट आले ते दोन्ही सेम असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. माझी आपण सॅम्पल स्पेस मधनं बघून घेऊ, नंतर मी लिहिते कारण तिथे आता फळ्यावर जागा नाही आपल्या. बघा सॅम्पल स्पेस मध्ये सेम नंबर कोणते कोणते? हा एक नंबर आहे 1 1. त्यानंतर हा एक नंबर आहे 2 2. त्यानंतर सेम नंबर 3 3. त्यानंतर 4 4. त्यानंतर 5 5 आणि लास्ट 6 6. याला म्हणायचं सेम डिजिट अप्पर फेसवर आलेले आहेत. मग ते आता मी लिहिते इव्हेंट सी मध्ये. सॅम्पल स्पेस पुसते मी. आधी आपण सी या इव्हेंट मधले घटक लिहून घेऊया. त्यांनी आपल्याला सेम डिजिट सांगितले म्हणजे 1 1, देन 2 2, देन 3 3, देन 4 4, देन 5 5 and last number is 6 6. आणि मग आपल्याला याच्या काढायचे नंबर ऑफ सी. एलिमेंट किती आहेत मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6. दॅट इज नंबर ऑफ सी इज इक्वल टू 6. हे आले याचे आन्सर्स की नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6, नंबर ऑफ सी इज इक्वल टू 6. म्हणजे इव्हेंटच्या कंडिशननुसार आपण आधी त्यातले एलिमेंट्स लिहिले आणि त्यानंतर त्याचे नंबर ऑफ ए बी सी हे फाइंड आउट केले. इथे आपलं हे सेकंड एक्झाम्पल कंप्लीट झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं एक्झाम्पल आपण बघूया.